आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असं धरून चालू मला तिसरं टर्म यायचं आहे, तर मला जिथे जिथे बोटं घालायला मिळतील किंवा जिथे जिथे चिरा पडलेले आहेत तिथं भेगा पाडता येतील ते मी करणारच. त्याच्यामुळे असं नरेंद्र मोदी, BJP, RSS काय करणार हे तुम्हाला लक्षात घेतलंच पाहिजे. सर, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. महाराष्ट्रात सुद्धा अशा रीतीनं जागा मी प्रश्न पहिल्यांदाच असताना विचारला होता, काँग्रेस पार्टीला विचारला होता आणि त्यावेळेस पब्लिकली विचारला होता की तुमचा हेतू काय आहे. काँग्रेस पक्ष वाढवणं हा तुमचा हेतू आहे की केंद्रामधला भारतीय जनता पक्ष घालवणं हा तुमचा हेतू आहे. जर काँग्रेस एकटी जर घालू शकली असती तर त्यांनी इतरांना बरोबर घेतलं नसतं. ज्या अर्थी तुम्ही ताकदवर नाही आणि इतरांना ज्यावेळेस घेताय त्यावेळेस तुम्ही इज्जत द्यायला शिकलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही शेअरसुद्धा करायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे. काँग्रेसला सल्ला काय द्याल? काँग्रेसने आता हेच शिकावं की महाराष्ट्र हे तसं महत्त्वाचं राज्य आहे. 48 जागा आहेत. त्या 48 जागेंमध्ये त्यांनी इज्जत द्यायला शिकलं पाहिजे आणि शेअर करायला शिकलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं ती जागांवर आग्रही आवाज तो मागणी त्यांच्याकडनं. माझं म्हणणं असं आहे की मागणी मागताना तुम्ही मी तर 48च्या 48 मागेन, त्याला काही हे नाही. पण बैठकीत बसल्यानंतर ते रिजनेबल चर्चा झाली पाहिजे असं म्हणे. पब्लिक कन्झम्पशन वेगळं, बैठकीतलं कन्झम्पशन वेगळं. आता तुम्हाला काय वाटतं कशा रीतीनं महाराष्ट्रात वाटणी व्हायला पाहिजे? ते अजून आम्ही त्यांचं ऐकल्याशिवाय आम्ही काही सांगणार नाही. पण आपली ज्या ठिकाणी ताकद आहे आपले वंचितसाठी किंवा ते आम्ही असणारं एक आहे की प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आज 2 लाखाच्या वरती ताकद घेऊन बसलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनं मान सन्मान दिला पाहिजे. कारण महाराष्ट्र हे फक्त एक मतदारसंघ नाही किंवा मतदार नाही. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा असतात आणि त्या 48 जागेच्या माध्यमातून तो विचार केला तर तुम्हाला वंचितला डावलून जमणार नाही. कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये वंचितचे 2 लाख मतदार आहेत. त्यामुळं हलक्यामध्ये घ्यायचं काँग्रेसचं काम नाही. हा मुद्दा होता बाळासाहेबांचा. बाळासाहेबांनी ह्या ठिकाणी हे पण सांगितलेलं आहे, तर तुम्हाला मोदीला हरवायचं असेल तर तुम्हाला लहान पक्षाला सोबत घ्यावं लागेल आणि त्याशिवाय तुम्हाला ते पॉसिबल नाही. आणि तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही सीट शेअरिंगवरनं समोरासमोर बसून काउंटर केलं पाहिजे, नाही की असं पाठीमागं बोलून काहीही होणार नाही. हे स्पष्ट मत बाळासाहेबांना मांडलेलं आहे. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे काय ते पत्रकारांना सांगितलं की तुम्ही जागा जास्त मागताय, त्यावेळेस ते बोलले की पब्लिक प्लेसमधलं अनाऊन्समेंट वेगळे असते आणि स्वतः प्रत्यक्षामध्ये बसेल त्यावेळेसची अनाऊन्समेंट वेगळी असते. पण ते तयारीत दाखवावी काँग्रेसनं समोरासमोर बसून त्यावरती वाटा करण्याची. हे वाक्य बाळासाहेबांचं आहे. मित्रांनो, हे होती एक छोटीशी अपडेट या आघाडीविषयीची. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा. आणि बघा, आता हे अपडेट खूप महत्त्वाचे आहे कारण सध्या महाराष्ट्रामधील जे राजकारण आहे ते राजकारण पाहता विरोधी पक्ष हा मजबूत असायला पाहिजे याचं उदाहरण नेहमी बाळासाहेब देत असतात. हे उदाहरणाची पाळण्याची गरज हे महाविकास आघाडीला आहे. हे सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचे. या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल नक्कीच शेअर करा. जय हिंद.